आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। मुंबई नाका पोलिसांनी अवघ्या 1 तासात केला चोरीचा गुन्हा उघड। पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या तरुणाची चोरी गेलेली बॅग, 13,000चा मोबाईल हस्तगत, आरोपी अटकेत। नाशिक शहरातील मुंबई नाका पोलिसांनी उत्कृष्ट तपास कौशल्याचे दर्शन घडवत चोरीचा गुन्हा अवघ्या 1 तासात उघडकीस आणला। आरोपीला अटक करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात 18 जुलै चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी दीपक नामदेव निकम राहणार शिलापूर हे पोलीस भरतीच्या तयारीसाठी दररोज गोल्फ क्लब मैदानावर सरावासाठी येत असतात। शनिवारी सकाळी 7:30च्या सुमारास सरावादरम्यान त्यांनी ठेवलेली काळ्या रंगाची बॅग आणि सुमारे 13,000 किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला। गुन्हा दाखल होताच पोलीस अंमलदार अमित तिडके यांनी तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी महामार्ग बसस्थानक परिसरात असल्याचे निष्पन्न केले। त्यानंतर गुन्हे शोध पथकाने सापळा रचून गजानन भगवान ठाकूर वय 35 राहणार महादेवपुरा दोंडाईचा तालुका शिंदखेडा याला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली। त्याच्याकडून चोरीस गेलेली बॅग आणि 13,000 किमतीचा मोबाईल असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवीदास गाढवे, पोलीस अंमलदार अमित तिडके, नवनाथ उगले, राजेंद्र नाकोडे, गणेश बोरनारे, योगेश अपसुंदे, आकाश सोनवणे, समीर शेख, दीपक जगदाळे, पाठक श्रीकांत करपे, जुबेर सय्यद, महिला पोलीस अंमलदार दीपाली देशमुख यांनी पार पाडली।